बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE भारतातील भांडवल बाजारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा मुंबई शेअर बाजार हा भारतातीलच नव्हे तर जगभरातील महत्त्वाच्या स्टॉक एक्सचेंजमधील एक महत्त्वाचा स्टॉक एक्सचेंज आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये या देशातील बहुतांश कंपन्या की ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या भांडवल बाजारातून भांडवल संकलित करत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणुकीचे कार्य करत असतात. अशा सर्वांच्याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, त्यांचे विविध प्रकारचे इंडायसेस हे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असतात. आज आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या स्टॉक एक्सचेंजबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत. मित्रहो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जर इतिहास जर आपण पाहिला तर असं म्हटलं जातं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज द एशियाज फर्स्ट स्टॉक एक्सचेंज. हा या आशिया खंडातील सर्वात पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणून याची गणना केली जाते, की ज्याची स्थापना 1875 झालेली असून स्थापनेच्या वेळेला द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने या स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली होती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ही संस्था नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स यांची असोसिएशन म्हणून संघटना म्हणून कार्यरत होती. मात्र भविष्यात जेव्हा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना झाली, त्यानंतरच्या कालावधीमध्ये जे विविध प्रकारचे बदल या भारतीय भांडवल बाजारामध्ये झाले, त्या बदलानुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे रूपांतर एक कॉर्पोरेट एंटिटी म्हणून झालेले दिसून येते. तथापि 1957 या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला या देशातील महत्त्वाचा स्टॉक एक्सचेंज म्हणून त्यांना परमनंट रेकग्निशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हे प्राप्त झालेले होते. तथापि या संस्थेचे कॉर्पोरेट एंटिटी म्हणून त्याचे रूपांतर करण्याचे कार्य सन 2005 हे पूर्ण करण्यात आले. सन 2005 पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे कॉर्पोरेट एंटिटी औद्योगिक क्षेत्रातील एक महत्त्वाची एंटिटी म्हणून संस्था म्हणून महत्त्वाची भूमिका ही पार पाडत आहे. त्याचबरोबर 2017 बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्वतःला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड केलेला आहे, की ज्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील पहिला असा स्टॉक एक्सचेंज आहे की ज्यांनी स्वतःच्या सिक्युरिटीज या इतर स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड केलेले आहेत. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा स्टॉक एक्सचेंज असून की याचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण पाहिला, म्हणजेच याची भांडवली रचना जर आपण पाहिली, तर त्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे भांडवलदार म्हणजेच कॅपिटल होल्डर्स आपणास पाहाव्यास मिळतात, की ज्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एकूण भाग भांडवलापैकी 30.87% भाग भांडवल हे ट्रेडिंग मेंबर्स आणि असोसिएट ट्रेडिंग मेंबर्स जे आहेत की त्यांनी धारण केलेलं आहे, व उर्वरित भाग भांडवल म्हणजे 69.13% शेअर कॅपिटल हे त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स व इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी धारण केलेले असल्याचे आपणास दिसून येईल. या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या दैनंदिन कामकाजाकरिता, त्याचबरोबर त्याच्या व्यवस्थापनाकरिता की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी वैशिष्ट्यपूर्ण अशी एक त्या ठिकाणी मॅनेजमेंटची संरचना ही निर्माण केलेली आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने आपणास की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्याचबरोबर मॅनेजमेंट आणि डिफरंट टाइप्स ऑफ कमिटीज फॉर दी पर्टिक्युलर टास्क यांचाही विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागेल. यामध्ये मॅनेजमेंटचं जर स्वरूप आपण पाहिलं तर आपणास या ठिकाणी असे लक्षात येईल की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या डे टू डे मॅनेजमेंटच्या कामकाजाकरिता जे मॅनेजमेंट स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला दिसून येईल, की ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते व त्यांच्या मदतीकरिता चीफ रेग्युलेटरी ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, चीफ बिझनेस ऑफिसर, चीफ ट्रेडिंग ऑपरेशन अँड लिस्टिंग सेल्स ऑफिसर, त्याचबरोबर कंपनी सेक्रेटरी अँड कंप्लायन्स ऑफिसर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स देखील यामध्ये नियुक्त केलेले असतात. हे सर्व अधिकारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील रेग्युलेटरी ॲस्पेक्ट असेल, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी असतील, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन डेटा मॅनेजमेंट अँड ट्रान्समिशनच्या बाबतची जबाबदारी असेल, त्याचबरोबर डे टू डू बिझनेस असेल,
त्याचबरोबर ट्रेडिंग ऑपरेशन्स असतील, लिस्टिंग ॲक्टिव्हिटीज असतील, यासारख्या विविध जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याकरिता हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला मदत करत असतात. त्याचबरोबर या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी विविध प्रकारच्या सिक्युरिटी आणि रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज ह्या स्थापन केल्याचे आपणास दिसून येईल, की ज्याला आपण अलाइड कंपनीज किंवा सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स असे आपण म्हणू शकतो. यामध्ये प्रामुख्याने या 7 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचा विचार आपणास करावा लागेल, ज्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची संस्था म्हणजे मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. ही देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक त्या ठिकाणी सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर BSc इन्स्टिट्यूट ही एक त्या ठिकाणी ट्रेनिंग अँड एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणारी, म्हणजेच ज्या कॅन्डिडेट्सना सिक्युरिटी मार्केट किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जॉबकरिता, त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंटकरिता ट्रेनिंग आणि एज्युकेशन घ्यावयाचं आहे, त्याच्या सर्टिफिकेशनकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी BSc इन्स्टिट्यूट नावाची एक स्वतंत्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामच्या अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच NSDC या संस्थेच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर स्किल काउन्सिल्स स्थापन करण्यात आलेले आहेत, त्यामधील बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स या सेक्टरकरिता BFSI सेक्टर स्किल काउन्सिल हे स्थापन करण्याची जबाबदारी ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्वीकारलेली असून त्याचे कामकाज या देशातील विविध प्रकारच्या एम्प्लॉईंना, त्याचबरोबर ॲस्पिरंट्सना ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर त्यांच्यासाठीचे सर्टिफिकेशन एक्झाम कंडक्ट करणे यासारख्या विविध कार्यांची जबाबदारी या BFSI या सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून घेतली जात असते. त्याचबरोबर या देशातील गुंतवणूकदारांना व वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना डीमॅट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता ज्या 2 महत्त्वाच्या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन या देशामध्ये काम करत आहेत, की ज्यामध्ये CDSL व NSDL या 2 डिपॉझिटरीचा उल्लेख आपणास करणे आवश्यक असते. यामधील CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही संस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या विशेष प्रयत्नामधून व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने पुरवठा केलेल्या भांडवलाच्या माध्यमातून या संस्थेची स्थापना ही झालेली आहे. CDSL ही संस्था या देशातील वेगवेगळे ब्रोकर्स, सब ब्रोकर्स, त्याचबरोबर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना डीमॅटच्या म्हणजेच डिमटेरियलायझेशनच्या सर्व्हिसेस ही उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ICCL ही एक महत्त्वाची संस्था असून या देशातील फायनान्शियल मार्केटमध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचे क्लिअरिंग घडवून आणणे, क्लिअरिंग अँड सेटलमेंटची व्यवस्था पुरवण्याकरिता इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक संस्था कार्यरत आहे. त्याचबरोबर इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज IFSC लिमिटेड ही एक महत्त्वाची संस्था इंटरनॅशनल सेक्टरमधील वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतील, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असतील, याकरिता महत्त्वाची जबाबदारी इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून केले जात असतात. त्याचबरोबर या संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारचे क्लिअरिंग ट्रान्झॅक्शन कंप्लीट करण्याकरिता, क्लिअरिंग अँड सेटलमेंट मेकॅनिझम प्रोव्हाइड करण्याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या प्रयत्नामधून इंडिया इंटरनॅशनल क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडिया ICC या नावाची एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. तर या वेगवेगळ्या सर्व कंपन्या किंवा सबसिडियरी ऑर्गनायझेशनला एकत्रितपणे BSc ग्रुप ऑफ कंपनीज असे त्या ठिकाणी म्हटले जाते. या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सबसिडियरी किंवा त्या ठिकाणी अलाइड इन्स्टिट्यूशन्स असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना मेंबरशिप म्हणजेच त्या ठिकाणी सदस्यत्व देण्याची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली आहे. तथापि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये विविध प्रकारचे व्यवहार करण्याकरिता अशा प्रकारची मेंबरशिप घेणे हे अत्यावश्यक असते. तथापि यामध्ये विविध प्रकारच्या मेंबरशिप देण्याची व्यवस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने केल्याचे आपणास दिसून येईल, ज्यामध्ये ट्रेडिंग मेंबर्स, स्टॉक ब्रोकर्स, त्याचबरोबर क्लिअरिंग मेंबर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स, त्याचबरोबर म्युच्युअल फंड इंटरमेडियरीज या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये मेंबरशिप देण्याची व्यवस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणजेच ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये ही त्या ठिकाणी ॲथोराइज्ड मेंबरशिप त्या ठिकाणी घेण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या मध्यस्थ संस्थांची असते.
व स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून अशा प्रकारची ऑथोराइज्ड मेंबरशिप देऊन त्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था यामध्ये केली जात असते. त्याचबरोबर या वेगवेगळ्या कॅपिटल मार्केटमधील ट्रान्झॅक्शनकरिता क्लिअरिंगचे संबंधित व्यवहार किंवा जबाबदाऱ्या पार पाडणारे वेगवेगळ्या प्रकारचे क्लिअरिंग मेंबर्स असतील, त्याचबरोबर क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स असतील की यांना देखील मेंबरशिप देण्याची जबाबदारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी स्वीकारलेली असून तशा प्रकारची व्यवस्था यामध्ये केल्याचे आपणास दिसून येईल. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इंडिव्हिज्युअल आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देण्याकरिता कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी संस्था किंवा इंडिव्हिज्युअल ॲडवायझर्स की ज्यांची नोंदणी करून घेण्याकरिता व त्यांना सदस्यत्व देण्याकरिता की अशा प्रकारची एक स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन म्हणून डिस्ट्रीब्युशनच्या कार्याकरिता ॲथोराइज्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल, त्याचबरोबर ॲथोराइज्ड म्युच्युअल फंड इंटरमिडिएट ऑर्गनायझेशन्स असतील, म्हणजेच वेगवेगळ्या संस्था असतील, म्हणजेच वैयक्तिक डिस्ट्रीब्युटर्स असतील, त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल डिस्ट्रीब्युटर्स असतील व वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये काम करणाऱ्या इंटरमिडिएट ऑर्गनायझेशन्स असतील, या सर्वांना मेंबरशिप देण्याची व्यवस्था देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केल्याचे आपणास दिसून येईल. त्याबरोबर या ठिकाणी मेंबरशिप देण्याकरिता एक विशिष्ट प्रकारची पद्धती त्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली असून की ज्यामध्ये प्रामुख्याने या मेंबरशिपकरिता या पुढील बाबींची आवश्यकता त्याच्यामध्ये ही मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. म्हणजेच एखाद्या संस्थेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मेंबरशिप जर घ्यावयाची असेल तर त्यामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने प्रिस्क्राईब केलेला ॲप्लिकेशन फॉर्म त्यामध्ये भरून देणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर या ॲप्लिकेशन फॉर्मबरोबर ज्या संस्थेस मेंबरशिप हवी आहे अशा संस्थेचे संपूर्ण ऑर्गनायझेशनबद्दलचे डिटेल्स हे त्यामध्ये अटॅच करणे आवश्यक असते. त्याचबरोबर ज्या संस्थेला मेंबरशिप हवी आहे अशा संस्थेच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमधील टॉप 5 शेअर होल्डर जे आहेत की ज्यांनी या संस्थेचे सर्वाधिक भागभांडवल धारण केलेले आहे अशा टॉप 5 शेअर होल्डरची माहिती, इत्थंभूत माहिती ही त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे देणे आवश्यक असते. त्याचबरोबर अशा संस्थेनी जर काही असोसिएट कंपनी सुरू केलेल्या असतील किंवा त्यांच्या काही अलाइड ऑर्गनायझेशन सुरू केलेले असतील तर अशा संपूर्ण अलाइड ऑर्गनायझेशनची देखील माहिती ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सुपूर्द करणे आवश्यक असते. त्याबरोबरच अशा असोसिएट कंपनीमध्ये जे त्या ठिकाणी टॉप 5 शेअर होल्डर्स आहेत की अशा टॉप 5 शेअर होल्डरची देखील माहिती यामध्ये देणे आवश्यक असते. म्हणजेच ज्या कंपनीला नोंदणीकरण करावयाचे आहे व ज्यांची लिस्टिंग करण्याची आवश्यकता त्यांना वाटत आहे अशा मेंबर्सनी स्वतःचे टॉप 5 शेअर होल्डर्स, त्याचबरोबर त्या कंपनीने सुरू केलेल्या अलाइड किंवा असोसिएट कंपन्यांच्या मधील टॉप 5 शेअर होल्डर्स अशा दोन्ही प्रकारच्या शेअर होल्डरची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सादर करणे हे त्या ठिकाणी आवश्यक असते. त्याचबरोबर या मेंबरशिपकरिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने या संस्थांना दिलेले नोंदणीचे जे प्रमाणपत्र आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ओरिजिनल सर्टिफिकेट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सादर करणे आवश्यक असते. जे या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अथॉरिटीकडून त्या ठिकाणी मेंबरशिप देण्याची प्रोसेस ही सुरू केली जात असते. म्हणजे या पद्धतीने की त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था व व्यक्तींना किंवा इंडिव्हिज्युअल घटकांना त्या ठिकाणी मेंबरशिप देण्याची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच आपण जर त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मेन कोर बिझनेस जर आपण पाहिला तर तो 2 सेगमेंटमध्ये आपल्याला क्लासिफाय करता येतो. एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मार्केट की ज्याला आपण प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार असे आपण म्हणतो. प्रायमरी कॅपिटल मार्केटमधील जे वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत की त्यामधील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये नवीन कंपन्या म्हणजेच त्यांना पहिल्यांदाच त्या ठिकाणी भागभांडवल उभा करत आहेत किंवा त्या ठिकाणी कंपनी अस्तित्वात आलेली आहे परंतु तिच्या विस्ताराकरिता जे आपले स्वतःचे शेअर्स ते मार्केटमध्ये विकू इच्छिते अशा कंपनीला जेव्हा त्या ठिकाणी पहिल्यांदाच शेअर्स इश्यू करावयाचे असतात तेव्हा त्या शेअर्सना इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स असं आपण म्हणतो ज्याला आपण IPO संबोधतो. तर अशा प्रकारच्या IPOच्या विक्रीची व्यवस्था ही त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच जेव्हा एखाद्या कंपनीने IPO विक्री केलेले असतात व त्यांना त्यानंतरच्या काळात अधिकच्या भांडवलाची आवश्यकता असते अशा कंपन्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर्स त्या ठिकाणी इश्यू करत असतात की ज्या माध्यमातून
IPOच्या माध्यमातून कलेक्ट केलेल्या भांडवलाबरोबरच ॲडिशनल भांडवल रिक्वायरमेंट कंप्लीट करण्याकरिता अशा फॉलोअन पब्लिक ऑफर्सच्या विक्री केल्या जात असतात व ज्या माध्यमातून शेअरची विक्री करून भांडवल उभे केले जात असते. तर अशा प्रकारच्या FPOच्या विक्रीची व्यवस्था देखील या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर या देशातील वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट्स असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपनीज असतील की त्यांचे बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स जे आहेत त्याच्या विक्रीची प्रथमतः त्याची विक्रीची व्यवस्था जी आहे ती प्रायमरी कॅपिटल मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केली जात असते. त्याचबरोबर या कॅपिटल मार्केटमध्ये ज्याची खूप मोठ्या प्रमाणात अलीकडच्या कालावधीमध्ये उलाढाल वाढत आहे असे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंड, म्हणजे त्या ठिकाणी या ETFच्या माध्यमातून देखील भांडवल उभा करण्याकरिता की त्या ठिकाणी अशा प्रकारची ETFची विक्रीची व्यवस्था देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड कंपन्यांनी न्यू फंड ऑफर ज्या जारी केलेल्या असतात, म्हणजेच पहिल्यांदाच त्या ठिकाणी या म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या ऑफर्स त्या ठिकाणी सेल करत असतात. तर अशा प्रकारच्या NFOची विक्री करण्याची व्यवस्था देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, ट्रेझरी बिल्स असतील, सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड्स असतील की जे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, कॉर्पोरेट सेक्टरच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीची खरेदी विक्री करण्याची, पहिल्यांदाच खरेदी विक्री करण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये करण्यात आलेली आहे की ज्याला आपण प्रायमरी कॅपिटल मार्केट सर्व्हिसेस असे म्हणतो. याबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून सेकंडरी मार्केटबद्दल देखील विविध प्रकारच्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जात आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने इक्विटी ट्रेडिंग असेल, कॅश सेगमेंटमधील असेल, ETFच्या बाबतचं सेकंडरी उलाढाल असेल, इक्विटी डेरिव्हेटिव्ज असतील, करन्सी डेरिव्हेटिव्ज असतील, कमॉडिटी डेरिव्हेटिव्ज असतील, त्याचबरोबर ऑफर टू बाय अँड सेल असेल, म्हणजेच त्या ठिकाणी या कंपन्यांचे जे मोठे गुंतवणूकदार असतात किंवा त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर होल्डिंग केलेलं आहे असे जे गुंतवणूकदार आहेत ते जेव्हा त्या ठिकाणी आपल्याकडच्या शेअरची विक्रीची ऑफर देत असतात तेव्हा अशा प्रकारची ऑफर फॉर बाय, ऑफर फॉर सेल या दोन्ही प्रकारच्या मॅनेजमेंटची जबाबदारी त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने उचललेली आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट रेट त्याचबरोबर फ्युचर्स असतील, ऑप्शन्स असतील, क्लोज एंडेड म्युच्युअल फंड्स असतील, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, त्याचबरोबर सर्वेजन गोल्ड बॉन्ड्स असतील की ज्याची पुनर्विक्री व पुनर्खरेदी करण्याकरिता जी सेकंडरी मार्केटची अरेंजमेंट आवश्यक असते तर अशा प्रकारची सेकंडरी मार्केटची अरेंजमेंट देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केल्याचे आपणास दिसून येते. थोडक्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बिझनेस हा दोन महत्त्वाच्या भागामध्ये आपल्याला त्याचे वर्गीकरण करता येऊ शकते. एक म्हणजे प्रायमरी कॅपिटल मार्केटसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा देणे, त्याचबरोबर सेकंडरी मार्केटसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा देण्याकरिता ही याची महत्त्वाची जबाबदारी की या स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. आता त्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री सेकंडरी मार्केटमध्ये केली जात असते त्याकरिता त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये संबंधित कंपनीने आपल्या रोख्यांची नोंदणी करणे हे आवश्यक असते. अर्थात की यामध्ये प्रामुख्याने IPO, FPO, त्याचबरोबर ETF असतील, त्याचबरोबर विविध प्रकारच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीच्या लिस्टिंगची व्यवस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये करण्यात आलेली आहे. तथापि यामधील सर्वच प्रकारच्या या सिक्युरिटीच्या लिस्टिंगची प्रोसेस ही काही कमी अधिक फरकाने वेगवेगळी असली तरी आज आपण याच्यामध्ये प्रामुख्याने IPO व FPO यांच्याकरिता लिस्टिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आणि त्या संदर्भातील एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, त्याचबरोबर त्या संदर्भातल्या स्टेजेस असतील की याची माहिती आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी लिस्टिंग ऑफ सिक्युरिटी म्हणजे काय हे देखील आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. जेव्हा एखादी कंपनी प्रायमरी कॅपिटल मार्केटच्या माध्यमातून आपल्या IPO किंवा FPOची विक्री करत असते तेव्हा त्या ठिकाणी ही कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स गुंतवणूकदारांना देत असते. तथापि गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या शेअरची पुनर्विक्री व पुनर्खरेदीची व्यवस्था ही त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केली जात असते. मात्र ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्या कंपनीने या शेअरची नोंदणी केलेली असते त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याची पुनर्खरेदी किंवा पुनर्विक्रीची व्यवस्था ही त्या ठिकाणी होऊ शकते. याकरिता संबंधित कंपनीने आपल्या सिक्युरिटीची नोंदणी ही त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्टॉक एक्सचेंजमध्ये करणे आवश्यक असते. तथापि एखाद्या कंपनीला आपल्या रोख्यांची शेअरची नोंदणी ही 2 किंवा 2पेक्षा अधिक स्टॉक एक्सचेंजेसमध्ये देखील करता येऊ शकते. म्हणजेच कंपनी
ज्या ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये या सिक्युरिटीची नोंदणी करेल त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये नंतरच्या कालावधीमधील पुनर्विक्री व पुनर्खरेदीचे व्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतात. तथापि यासाठीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने IPO व FPOच्या बाबतीमधले जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने जे निर्धारित करून देण्यात आलेले आहेत ते जर आपण पाहिले तर त्यामधील पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे द मिनिमम पोस्ट इश्यू पेड अप कॅपिटल शॅल बी ₹10 crore फॉर दी IPO अँड ₹3 crore फॉर दी FPO. म्हणजेच जेव्हा एखादी कंपनी IPO किंवा FPO विक्रीला काढत असते त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये संबंधित कंपनीचे पेडअप कॅपिटल हे किमान 10 लाख रुपये हे IPOच्या केसमध्ये असले पाहिजे व त्या ठिकाणी FPOच्या केसमध्ये ते किमान 3 कोटी रुपये इतके असणे हे आवश्यक आहे. ही एक अट त्या ठिकाणी या संबंधित कंपनीने कंप्लीट करणे किंवा त्याची पूर्तता करणे हे आवश्यक असते. त्याचबरोबर सेकंड कंडिशन जर आपण पाहिली तर ती अशी आहे, द मिनिमम इश्यू साईज शॅल बी 10 crore रुपीज. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा एखादी कंपनी आपल्या IPOचा इश्यू त्या ठिकाणी सेल करेल तेव्हा त्याचं साईज म्हणजे टोटल क्वांटम हा त्या ठिकाणी 10 कोटी रुपये एवढा किमान त्या ठिकाणी असणे आवश्यक असते. आणि थर्ड क्रायटेरिया जर आपण पाहिला तर तो म्हणजे द मिनिमम मार्केट कॅपिटलायझेशन शॅल बी ₹25 crore रुपीज. म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा त्या ठिकाणी एखादी कंपनी आपला इश्यू साईज हा 10 crore रुपीजचा ठेवेल आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये संबंधित कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे प्रत्यक्षातील व्हॅल्यू ॲडिशन झाल्यानंतरचे कॅपिटलायझेशन हे त्या ठिकाणी किमान त्या ठिकाणी 25 कोटी रुपये असणे आवश्यक असते. म्हणजे या अटीची पूर्तता करणाऱ्या कंपनीच्या IPO व त्याचबरोबर त्यांच्या FPOची नोंदणी ही त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये करता येणे शक्य असते. या अटींची पूर्तता केल्यानंतर आपण या लिस्टिंगच्या प्रोसेसमधील काही महत्त्वाचे टप्पे देखील आपण समजून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे या प्रोसेसमध्ये हे 10 महत्त्वाचे टप्पे असल्याचे आपणास दिसून येईल. म्हणजे एखाद्या कंपनीला जर आपल्या IPO किंवा FPOची नोंदणी ही जर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये करावयाची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ही त्या ठिकाणी या कंपनीला IPOची विक्री करत असताना त्या IPO विक्रीच्या प्रॉस्पेक्टमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख करण्याबाबतची प्री परमिशन त्या ठिकाणी घेणे आवश्यक असते. म्हणजेच जेव्हा कंपनी IPOच्या विक्रीची जाहिरात काढत असते तेव्हा त्या जाहिरातीबरोबरच की संबंधित कंपनी आपल्या IPO कोणत्या स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करणार आहे याचा उल्लेख प्रॉस्पेक्टसमध्ये करणे आवश्यक असते. तथापि या प्रॉस्पेक्टमध्ये असा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा किंवा कोणत्याही स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख करण्यापूर्वी की त्यांची प्रायर अप्रुव्हल किंवा त्यांची प्री परमिशन घेणे हे आवश्यक असते. त्याकरिता विविध प्रकारचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व सेबीने निर्धारित करून दिलेला ॲप्लिकेशन फॉर्म हा त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सादर करणे आवश्यक असते. त्या ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हा जर आपण सबमिट केलेला असेल तर तो सबमिट केल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून इन प्रिन्सिपल अप्रुव्हल हे दिले जाते. म्हणजेच फायनल अप्रुव्हल मिळण्यापूर्वीचे हे तात्पुरतं परवाना किंवा इन प्रिन्सिपल अप्रुव्हल्स त्या ठिकाणी दिले जाते की ज्यामुळे संबंधित कंपनी की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख हा आपल्या प्रॉस्पेक्टमध्ये करू शकते. त्यानंतर संबंधित कंपनी पब्लिक अनाउन्समेंट करते व ज्यांना या IPOs खरेदी कराव्याचे आहेत FPO खरेदी कराव्याचे आहेत की त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन्स हे इन्व्हाइट करत असते. हे सबस्क्रिप्शन इन्व्हाइट केल्यानंतर प्रत्यक्षात मुदतपूर्तीनंतर जे 3 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित कंपनी ज्यांनी IPO किंवा FPO सबस्क्राईब करण्यासाठीची डिमांड नोंदवलेली आहे की त्यांना बुक बिल्डिंग प्रोसेसनी असेल किंवा फिक्स प्राईस प्रोसेसनी असेल की त्यांना प्रत्यक्षात IPO अलॉट करण्याची प्रक्रिया संबंधित कंपनीच्या लीड बँक मॅनेजरकडून ही केली जात असते. म्हणजेच 3 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये की या IPOची प्रत्यक्ष विक्री आणि खरेदीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण केली जाते व त्यानंतरच्या कालावधीमध्ये की लिस्टिंग करण्याची प्रोसेस जी असते ती त्या ठिकाणी सुरू होत असते. याकरिता लिस्टिंगकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे दिलेले डॉक्युमेंट्स असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन फॉर्मबरोबर रिक्वायर्ड असणारी इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन सबमिट केल्यानंतर ट्रेडिंग अप्रुव्हल्स हे त्या ठिकाणी घेणे आवश्यक असते. त्याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने निर्धारित करून दिलेली ॲन्युअल फी असेल व त्यानंतरच्या कालावधीमध्ये जी फी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून निर्धारित करून देण्यात येईल ते संपूर्ण फीस त्या ठिकाणी पेड करणे आवश्यक असते. त्याबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने या संबंधित कंपन्यांना आपल्या IPOs किंवा FPOs असतील किंवा इतर सिक्युरिटीज असतील की त्याची नोंदणी करण्याकरिता लिस्टिंग ॲग्रीमेंट हे तयार केलेले असून ते ₹100 बॉन्डवरती किंवा त्या ठिकाणी
फ्रँकिंगच्या पद्धतीने की त्या ठिकाणी हे लिस्टिंग ॲग्रीमेंट हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व संबंधित कंपनी या दोघांच्यामध्ये हे ॲग्रीमेंट त्या ठिकाणी होत असते. हे ॲग्रीमेंट कंप्लीट झाल्यानंतर ट्रेडिंगसाठीची म्हणजे प्रत्यक्षात या IPO आणि FPOला शेअर्सच्या स्वरूपात त्या ठिकाणी त्याची पुनर्विक्री किंवा पुनर्खरेदी करण्यासाठीची परवानगी ही दिली जात असते, की ज्या परवानगीला ट्रेडिंग परमिशन असे म्हटले जाते, की ही परमिशन मिळाल्यानंतर संबंधित भागधारक की आपले शेअर्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये विक्री करू शकतो किंवा इतर गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले रोखे किंवा शेअर्स हे त्या ठिकाणी परचेस देखील त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पोर्टलचा वापर हा करता येणार आहे. अर्थात ट्रेडिंग परमिशन मिळाल्यानंतर ही संबंधित कंपनीने विक्री केलेल्या एकूण IPOच्या 1% IPOs ही त्या ठिकाणी सिक्युरिटीज म्हणून त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे ठेवणे आवश्यक असते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट कंपनीच्या सिक्युरिटीज किंवा IPOs असतील किंवा FPOs असतील की त्याची नोंदणी करण्याची ही प्रक्रिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने निर्धारित करून दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे विविध प्रकारचे इंडायसेस आहेत किंवा इंडेक्सेस आहेत की त्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपणा सर्वांना कल्पना आहेच की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स हे पब्लिश केले जात असतात. तथापि की याच्यामधील सेन्सेक्स हा सर्वात महत्त्वाचा इंडेक्स असून या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सध्या जर आपण पाहिलं तर 4722 वेगवेगळ्या कंपन्या या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे रजिस्टर आहेत. तथापि त्यामधील महत्त्वाच्या 30 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतील उलाढालीच्या आधारे ही सेन्सेक्स हा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा इंडेक्स हा पब्लिश केला जात असतो. ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्राईम इंडेक्स असून की त्याची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 1 जानेवारी 1986 पासून केलेली असून की ज्यामध्ये या देशातील वेगवेगळ्या सेक्टरमधील 30 महत्त्वाच्या निवडक कंपन्यांच्या शेअरच्या किमतीवरती हा सेन्सेक्स अवलंबून असतो. सध्या या देशातील 15 वेगवेगळ्या सेक्टरमधील या कंपन्या याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या असतात व त्यांच्या किमतीमधील होणाऱ्या चढ उताराच्या आधारे हा सेन्सेक्स तयार होत असतो. याचा बेस रेट जो आहे तो 1978चा बेस रेट त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे व त्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या किमतींचा चढ उतार होत गेला त्यानुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स त्या ठिकाणी तयार केला जात असतो. यालाच पॅरलल असणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती उपयुक्त ठरेल किंवा डॉलर्सला लिंक असणारा सेन्सेक्स जो आहे की तो त्या ठिकाणी 25 जुलै 2001 मध्ये या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने सुरू केलेला असून त्याला डॉलेक्स 30 असे त्या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे डॉलर्सची लिंक असणारा हा त्या ठिकाणी सेन्सेक्स असून की त्यामध्ये 30 कंपन्यांच्या या शेअर्सचे लिंकेज हे डॉलर्स बरोबर त्या ठिकाणी करून की डॉलेक्स नावाचा एक स्वतंत्र इंडेक्स देखील या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून पब्लिश केला जात असतो. या सेन्सेक्स बरोबरच की वेगवेगळ्या प्रकारचे इंडायसेस त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजद्वारे पब्लिश केले जात असतात की ज्यामध्ये उदाहरणार्थ मिडकॅप कंपन्यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर BSE सेन्सेक्स, BSE सेन्सेक्स 50, BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50, BSE 100, BSE भारत 22 इंडेक्स, BSE मिडकॅप, BSE स्मॉल कॅप, BSE 200, BSE 150 मिडकॅप इंडेक्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिडकॅप म्हणजे मीडियम कॅपिटल साईज असणाऱ्या कंपन्यांचे इंडायसेस त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्यांच्या आधारे देखील वेगवेगळे सेक्टरल इंडेक्स देखील त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तयार करत असते की ज्यामध्ये प्रामुख्याने जर आपण इथे पाहिलं तर आपणास लक्षात येईल की BSE बेसिक मटेरियल इंडायसेस, BSE कंझ्युमर डिस्क्रिशनरी गुड्स अँड सर्व्हिसेस, BSE एनर्जी, BSE फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स, BSE फायनान्स, BSE हेल्थ केअर, BSE इंडस्ट्रीज, BSE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BSE टेलिकॉम, BSE युटिलिटीज, BSE ॲटो, BSE बँकेक्स, BSE कॅपिटल गुड्स, BSE कंझ्युमर ड्युरेबल्स अँड BSE मेटल यासारख्या अनेक वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित असणारे म्हणजे स्पेसिफिक सेक्टरमधल्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतील चढ उताराच्या आधारे हे तयार केले जाणारे सेक्टरल इंडायसेस देखील आपणास पाहाव्यास मिळतील. याबरोबरच काही थिमॅटिक इंडायसेस देखील या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केले जात असतात की ज्यामध्ये BSE डायव्हर्सिफाईड फायनान्शियल रिव्हेन्यू ग्रोथ इंडेक्स, BSE इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स, BSE इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स, BSE CPSE, त्याचबरोबर BSE पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा एंटरप्राइजेस,
BSE प्रायव्हेट बँक इंडेक्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे थीमॅटिक इंडेक्स देखील याच्यामध्ये पब्लिश केले जात असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बेस्ड त्या ठिकाणी कंपनीज आहेत की त्यांच्याबाबतचे BSE मोमेंटम इंडेक्स, BSE लो व्हॉलॅटिलिटी इंडेक्स, BSE क्वालिटी इंडेक्स, BSE इन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स, BSE डिव्हिडंड स्टॅबिलिटी इंडेक्स, BSE IPO, BSE SME IPO, BSE डॉलेक्स 30, BSE डॉलेक्स 200 असे देखील वेगवेगळे स्ट्रॅटेजिकल असणारे महत्त्वाचे इंडायसेस देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केले जात असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट कंपनीशी संबंधित असणारे BSE इंडिया 10 इयर्स सोव्हर्जिन बॉन्ड्स, BSE इंडिया गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स, BSE इंडिया सोव्हर्जिन बॉन्ड इंडेक्स, BSE इंडिया गव्हर्नमेंट बिल इंडेक्स, BSE इंडिया एजन्सी बॉन्ड इंडेक्स, BSE इंडिया प्रोव्हिशनल बॉन्ड इंडेक्स असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडायसेस, कॉर्पोरेट सेक्टरमधले इंडायसेस असतील, फायनान्शियल असतील, सर्व्हिसेस असतील, युटिलिटी बॉन्ड्स असतील, इंडस्ट्रियल बॉन्ड्स असतील, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेटशी संबंधित असणारे देखील इंडायसेस या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केले जात असतात. तर या पद्धतीने या देशातील भांडवल बाजारामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा एक अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज असून तो एक या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एक लीडिंग आणि महत्त्वाचा ही त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज म्हणून त्याची ख्याती ही त्या ठिकाणी जगभर पसरल्याची आपणास दिसून येते. या संपूर्ण विवेचनावरून आपणास बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना, त्याचे व्यवस्थापन, त्याचबरोबर त्यांच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स असतील, त्याचबरोबर मेंबरशिपची प्रोसेस असेल, त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीची प्रोसेस असेल आणि त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स असेल व इतर काही महत्त्वाचे इंडायसेस असतील तर त्याची माहिती आज आपल्याला या व्याख्यानावरून मिळालेली आहे. धन्यवाद.